हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण मिल्कशेक बघणार आहोत। कसं बनवायचं बघूयात आपण। काय काय लागणार आहे चला। इथं 1 लिटर दूध घेतलं आहे। त्याला चांगलं थोडंसं घट्टपणा येईल असं आपण त्याला उकळून घेणार आहोत। 10 मिनिटं तरी उकळून घेणार आहोत। मी इथं 4 चम्मच पोह्याचा कस्टर्ड पावडर घेतला आहे। त्याला थोडंसं दूध टाकून मिक्स करून त्याच्यात टाकून घेऊयात आपण। मिक्स झालंय, आता टाकून देऊयात त्याच्यात। 5-6 मिनिटं उकळून घेतलंय। मग मिल्क पावडर आपण मिक्स करून टाकलंय त्याला दुधात हे करून। आता थोडंसं जाडसर दूध होईल, त्याला मिक्स करूयात। फटक्यात हलवायचं त्याला। मिक्स झालंय, आता त्याला आपण साबुदाणे ते उकळलेले त्याच्यात टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात। मी इथे 1 वाटी साखर घेते। जर गोड जास्त हवं असेल तर अर्धी वाटी परत वाढवून घेऊ शकतात आपण ग्लास। आता काजू टाकून घेऊयात अजून आणि त्याला मिक्स करूयात चांगलं। 1-2 तासासाठी आपण साबुदाणे भिजत घालायचे आहे त्याला। आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि चिया सीड्स भिजत घालूयात। मी 4 चम्मच चिया सीड्स घेतले, त्याला 15 मिनिटांसाठी भिजत घालू। सगळं मी 1 तास आधीच सगळं करून ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी सगळं थंड करायला। त्याला आता मँगोचा गर काढलाय, त्याला मिक्स करून घेऊ छान थोडं थोडं। छान रंग आलाय, बघू शकता तुम्ही। छान मिक्स पण झालंय। आता साबुदाणे जे आपण घातले होते ते आपण टाकून देऊयात। सीड्स जाणे वगैरे मिक्स।
आता त्याला चिया सीड्स टाकून घेतले, मँगोचा गर टाकून द्यायचा आहे आणि मिल्कशेक. आता मिल्कशेक टाकूयात आणि सेम वरती पण आपण तसंच करून घेऊया. झाला आहे आपला मँगो शेक तयार. खूप छान टेस्टी, एक नंबर लागतो आणि खूप थंड हवा असतो तो. सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं असतं त्याला. मी 1 तासाआधी सगळं करून ठेवलं होतं, 1-2 तासाआधी. तुम्ही नक्की ट्राय करा. मँगोचा रस टाकूया आणि तुटी फ्रुटी